So next unit is multiplexing technique, multiplexing and multiple access technique. So in that very first is we are going to study about different types of multiplexing technique. Okay. So generally multiplexing is nothing but it is a technique which combines multiple signal into one signal. Means काय असतं त्याला एक number of inputs असतात इनपुट साईडला आणि तुम्ही काय करतात हे सगळे इनपुट एका सिंगल चॅनलला पास करता विच इज नथिंग बट द फंक्शन ऑफ मल्टिप्लेक्सर. सो वट एव्हर द डिव्हाइस युज्ड for the multiplexing is called as multiplexer. So each signal will transmitted simultaneously over the single communication channel. ठीक आहे. सो एका सिंगल कम्युनिकेशन चॅनलला प्रत्येक सिग्नल काय केला जातो ट्रान्समिट केला जातो. सो दिस इज नथिंग बट द मल्टिप्लेक्सिंग. नाउ व्हाय वी नीड दिस मल्टिप्लेक्सिंग टेक्निक? बिकॉज जर आपण इनिशियली असा विचार केला की मी सिंगल चॅनलला ट्रान्समिट केला तर काय होणार आहे. समजा माझा हा एक युजर 1 आहे, युजर 1चा सिग्नल ट्रान्समिट केला, मग युजर 2चा, मग युजर 3चा. काय होतंय प्रत्येकाला मला काय करावं लागेल एक स्पेशल बँडविड्थ अलोकेट करावं लागेल. सो इथे काय होते इनडायरेक्टली बँडविड्थ रिक्वायरमेंट काय होते इन्क्रीज होते. बँडविड्थ रिक्वायरमेंट इन्क्रीज झाली म्हणजे नॅचरली तुमची सर्किट कॉम्प्लेक्सिटी काय होत जाते इन्क्रीज होते. सो हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो एक सिंपल टेक्निक यूज करतो विच इज नथिंग बट टेक्निक ऑफ मल्टिप्लेक्सिंग वेअर युअर it combines multiple signal into one signal and they are transmitted over the single communication channel. आता हे communication channel तुमचे काय असतात there are different types of communication channel like coaxial cable or optical fiber type of cables. Okay, so multiplexing मध्ये आपण जे काही डिव्हाइस यूज करणार आहे त्याला आपण मल्टिप्लेक्सर म्हणतो. सो ओके, मल्टिप्लेक्सर कंबाइन्स एन इनपुट सिग्नल टू जनरेट वन सिंगल आउटपुट लाईन. सो नीड कळाली. नीड इज व्हाय वी नीड दिस बिकॉज टू अवॉइड दी यूज ऑफ लार्जर बँडविड्थ टू रिड्यूस दी ओव्हरऑल रिक्वायरमेंट ऑफ बँडविड्थ. जिथे म्हटलेलं आहे जनरली इन कम्युनिकेशन फायबर और ऑप्टिकल केबल कॅन कॅरी ओनली वन सिग्नल ॲट अ टाइम. सो दिस रिझल्ट्स इन अ वेस्टेज ऑफ बँडविड्थ. का प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल अलोकेट करण्यापेक्षा सिम्पली मल्टिप्लेक्सिंगचं जर टेक्निक तुम्ही यूज केलं तर तुम्हाला हे इझी पडतं टू ट्रान्समिट द डेटा आणि त्याच्यामध्ये तुमचं ओव्हरऑल जो रिक्वायरमेंट आहे बँडविड्थची ती पण रिड्यूस्ड होते, टाइम रिक्वायरमेंट आहे ती पण रिड्यूस्ड होत जाते. ठीक आहे. सो इझिली ट्रान्समिशन पॉसिबल होतं. So there are different types of multiplexing. ठीक है. So generally these multiplexings are classified into two types. One is analog, another one is digital. So analog is again classified into frequency division multiplexing and also in wavelength division multiplexing. Frequency division means what? There is a division of frequency. Whatever the overall bandwidth provided, that bandwidth is divided into number of पोर्शन्स. ठीक आहे. सो काय केली जाते एक फ्रिक्वेन्सी तुम्ही काय करतात कम्प्लीट वेगळ्या वेगळ्या युजर्समध्ये काय केली जाते अलोकेट केली जाते. लाईक ही असं अजून करू आपण हा युजर 1 आहे, हा युजर 2 असेल आणि हा युजर 3. त्यांना दिलेला जो टाइम असेल तो टाइम काय असणार आहे फिक्स असणार आहे. जस्ट वी आर चेंजिंग द फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी काय केली आहे डिवाइड केलेली. ही फ्रिक्वेन्सी डिवाइड करताना फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये तुम्ही काय करता सिम्पली हे सेपरेट केले जातात विथ द हेल्प ऑफ सम गार्ड बँड्स. सो गार्ड बँड सेपरेशन इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी डिव्हिजन. सो याच्यामध्ये काय दिसतंय टाइम इज कॉन्स्टंट बट ओनली फ्रिक्वेन्सी इज चेंजिंग. फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट युजर्स. सो दिस इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. वाईल इन वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये काय असणार आहे सिम्पली तुम्हाला एक्झाम्पल दिसलं तर काय येतं की नंबर ऑफ सिग्नल्स आर ट्रान्समिटेड ओव्हर दी सिंगल कम्युनिकेशन चॅनल. आता येतोय एक मिनिट. आता येतोय का चेक करा. ओके. So wavelength division multiplexing. Here the changing parameter is nothing but wavelength in case of wavelength division multiplexing. A very common example of this wavelength division multiplexing is your optical fiber communication or you can say a simple example of prism. ठीक आहे. प्रिझम काय करतो जेव्हा काही नंबर ऑफ रेज ट्रान्समिट होत आहे वेगळे वेगळे कलर्सचे ते एका सिंगल याच्यामध्ये ते हे केले जातात कन्वर्ट केले जातात
आणि परत रिसिव्हिंग एंडला दुसरा प्रिझम जो असतो तो काय करतो, परत त्याला डिव्हाइड करतो वेगवेगळ्या कलर्समध्ये. सो कलर इंडिकेट्स व्हॉट, देर इज अ चेंज ऑफ वेवलेंथ. सो याच्यामध्ये काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे. फ्रिक्वेन्सी सेम फॉर फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, डिपेंडिंग frequency and wavelength is having inversely proportional relation. Okay, so as you know, f is inversely proportional to lambda. Lambda is nothing but the wavelength of your signal. So wavelength changes with the as wavelength increases, that means frequency decreases. So जो काही तो सिग्नल आहे, तुम्ही जो प्रिझम थ्रू प्रॅक्टिकल परफॉर्म केला असेल की तुम्हाला वेगवेगळे कलर्स ऑब्झर्व करायला मिळायचे, एक अँगलने बघितलं की वेगवेगळे कलर्स दिसायचे. कलर्स इज नथिंग बट डिफरंट टाइप्स ऑफ ऑप्टिकल सिग्नल्स. ठीक आहे, सो हे ऑप्टिकल सिग्नल तुम्ही काय करतात, पास करतात विथ द हेल्प ऑफ वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. पुढचं जे टेक्निक आहे विच इज नथिंग बट द डिजिटल टेक्निक. ठीक आहे, सो डिजिटल टेक्निक मध्ये आहे टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, वेअर टाइम इज डिवायडेड बट द फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे ओव्हरऑल बँडविड्थ जी दिलेली आहे, जी युजर 1 ला असणार आहे तीच युजर 2 ला पण असणार आहे, तीच युजर 3 ला. फक्त आपण तिथे काय केलेलं आहे, टाइम अलोकेशन केलेलं आहे. सो टाइम इज अलोकेटेड टू ईच युजर. So as per that it is classified into synchronous TDM and asynchronous TDM. So we'll study one by one each technique in detail. Okay. So first is analog multiplexing. The analog multiplexing, the best example for analog multiplexing is frequency division multiplexing, which is commonly used technique. Where it combines multiple signals. आता हा जो आहे FDM टेक्निक ही फर्स्ट डेव्हलप झाली होती, मल्टिप्लेक्सिंग टेक्निक मधली FDM ही फर्स्ट टेलिफोनी सिस्टीम मध्ये डेव्हलप झाली होती. टेलिफोनी सिस्टीम मध्ये बघा की नंबर ऑफ चॅनल्स सिग्नल्स काय केले होते, आपण एका एक्सचेंजला कनेक्टेड होतो. म्हणजे नंबर ऑफ लँडलाईन जे कनेक्शन्स होते तुमचे, जे कनेक्शन आहे त्याला एक सेंट्रलाइज तुमचा एक्सचेंज असायचा. ते एक्सचेंज करणं कॉल काय करायचा, पास व्हायचा. म्हणजे काय व्हायचे प्रोसेस की समजा एक एरिया आहे, त्या एरियाचा तो काही जो काही टॉवर असेल त्या टॉवरला काहीतरी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी किंवा बँडविड्थ अलोकेट केली. म्हणजे त्याने रेंज असेल, फ्रिक्वेन्सी रेंज, कव्हरेज एरिया असेल, कपॅसिटी असेल. त्या कपॅसिटीमध्ये समजा 3 युजर्स असतील. ठीक आहे, 3 युजर्स आहे. जर युजर 1 ने कॉल केला तर तो कुठे जाणार, टू दी बेस स्टेशन. बेस स्टेशन म्हणजे तुमचा एक्सचेंज ऑफिस. ठीक आहे, सो एक्सचेंज ऑफिसला हा कनेक्ट व्हायचा पहिले पूर्वीच्या याच्यामध्ये. सो प्रिव्हियसली आपण काय करायचो, एक्सचेंजमध्ये कॉल करायचो आणि ते कॉल पुढे काय करायचे, डेव्हलप करून द्यायचे. तर हे कॉल कधी डेव्हलप करायचे, ते काय करायचे, पर्टिक्युलर युजरला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी अप्लाय करायचे डिपेंडिंग अपॉन द लोकेशन. सो लोकेशन देऊन तसे तो फ्रिक्वेन्सी अलोकेट करून तो युजर काय केला जायचा, कनेक्ट केला जायचा. सेकंड टाइम परत दुसरा युजर जर त्याच टायमिंगला आला तर परत त्याचा कॉल कनेक्ट होतो. थर्ड परत त्याचा कॉल कनेक्ट केला जायचा. सो हे पूर्ण काय झाली होती, एक सेंट्रलाइज प्रोसेस. सो हे सगळे सिग्नल काय केले जायचे, एका सिंगल चॅनल थ्रू ट्रान्समिट केले जायचे. सो टेलिफोनी सिस्टीम ही फर्स्ट डेव्हलपमेंट झालेली आहे FDM ची, ज्याच्यामध्ये काय केलं की नंबर ऑफ युजर्स आर कनेक्टेड अक्रॉस द सिंगल कम्युनिकेशन चॅनल. प्रत्येक ठिकाणी बघा लँडलाईन कनेक्शन ओढताना जवळपासचं कुठलं तरी सेंटर पॉईंट असतो, तिथून आपण परत दुसरं कनेक्शन घेऊ शकतात. सो त्याप्रमाणे त्यांनी काय केलं होतं, एक सिंगल कम्युनिकेशन चॅनलला नंबर ऑफ युजर्स कनेक्ट केले होते. या नंबर ऑफ युजर्सला काय केली होती, फ्रिक्वेन्सीज डिवायडेड. सो बर, फ्रिक्वेन्सी डिवाइड केली होती. आता आवाज येतोय क्लिअर? सो अज्युम करा सिग्नल 1 ला समजा फ्रिक्वेन्सी F1 दिली, सिग्नल 2 ला फ्रिक्वेन्सी F2 आणि सिग्नल 3 ला फ्रिक्वेन्सी दिली F3. सो वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी काय होतात, ते सिग्नल्स ट्रान्समिट केले जातात आणि एका सिंगल चॅनलला ते मल्टिप्लेक्स केले जातात. ठीक आहे, कम्युनिकेशन चॅनलला. इथे तुमचा मे बी कोएक्स केबल असेल किंवा ऑप्टिकल फायबर असेल, डिपेंडिंग अपॉन. सो कोएक्सियल केबल थ्रू ते डेटा ट्रान्समिट होतो. रिसिव्हिंग एंडला परत काय होणार आहे, दे आर डीमल्टिप्लेक्स्ड विथ द हेल्प ऑफ डीमल्टिप्लेक्सर. सो दिस इज नथिंग बट द टेक्निक. आता हा जेव्हा मी फ्रिक्वेन्सी डिव्हाइड करते, समजा माझी फ्रिक्वेन्सी एवढी अलोकेटेड आहे. ठीक आहे, टोटल फ्रिक्वेन्सी एवढी आहे. त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला मी काय केलं, याला F1 इतकी फ्रिक्वेन्सी दिली, म्हणजे एवढा पोर्शन दिला. सेकंड युजरला F2 एवढी पोर्शन दिला आणि थर्ड युजरला इतका पोर्शन दिला. ठीक आहे, सो टाइम काय झालाय त्याचा, फिक्स्ड आहे. प्रत्येकाला टाइम काय दिलेला आहे, कॉन्स्टंट आहे की तेवढं टाइम ड्युरेशन पुरता त्यांचा कॉल काय राहणार आहे, कनेक्टेड राहणार आहे. पण जर त्याची फ्रिक्वेन्सी रेंज तेवढी इम्प्रूव्ड असेल तर तो तुमचा कॉल काय होणार आहे,
विथ वेल क्वालिटी पास होईल. अदरवाईज जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर काय होणार, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ क्रॉसटॉक. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये याचा मेन ड्रॉबॅक काय आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगचा, दॅट इंटरफेरन्स ऑफ frequency may occur or the crosstalk may occur. But advantage काय आहे की a single bandwidth is divided into number of users, hence the bandwidth utilization can be takes place easily. ठीक आहे. आणि टाइम पण काय सगळ्यांना सेम दिलेला आहे. सो नंबर ऑफ युजर्स कॅन बी कनेक्टेड ओव्हर दी सिंगल कम्युनिकेशन चॅनल विथ द हेल्प ऑफ फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ठीक आहे. सो या मॅनरने हे करताना आपण काय करतोय, दीज बँडविड्स और द फ्रिक्वेन्सीज आर सेपरेटेड बाय विथ द हेल्प ऑफ गार्ड बँड्स. गार्ड बँड्स आर नथिंग बट द एम्प्टी और द बँड ऑफ फ्रिक्वेन्सी विच इज यूज टू सेपरेट आउट दी टू युजर्स. ठीक आहे. दोन युजर्सची फ्रिक्वेन्सी मिक्सअप व्हायला नको म्हणून आपण काय केलं, त्याला इन बिटवीन गार्ड बँड्स ऍड केले. सो गार्ड बँड इज अन ऍडव्हान्टेज ऑफ युअर FDM. सो गार्ड बँड्स आर ऍडेड while utilizing the bandwidth of your signal. ठीक आहे. So this is all about the frequency division multiplexing. So diagram मध्ये तुम्हाला दिसतच आहे नंबर ऑफ युजर्स आहेत, ते ट्रान्समिट केले व्हाया मल्टिप्लेक्सर, दे आर गेट कनेक्टेड व्हाया सिंगल कम्युनिकेशन चॅनल. ऑल्सो दिस टेक्निक कॅन बी युज्ड इन केस ऑफ टीव्ही ब्रॉडकास्टिंग टू. टीव्ही ब्रॉडकास्टिंग मध्ये कसं, आता तुम्ही जे चॅनल्स बघताय मल्टिपल चॅनल्स, एक फक्त केबल कनेक्शन घेतलेलं आहे तुम्ही सिंगल, बरोबर, आणि एका सिंगल केबल कनेक्शनचा यूज करून तुम्हाला 40, 50, 100 लागेल तितके चॅनल्स बघायला मिळत आहे. किंवा एक सिंगल तुमचा डिश कनेक्शन आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करताय, नंबर ऑफ चॅनल्स तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळत आहे, विच इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ युअर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. सो टीव्ही और द रेडिओ ट्रान्समिशन, FM स्टेशन्स, AM, FM, these are the best example for the frequency division multiplexing. ठीक आहे. सो ऍडव्हान्टेजेस इथे दिलेले. सो गार्ड बँड इज नथिंग बट इथे मेन्शन केलेले, इच लॉजिक सब चॅनल इज सेपरेटेड बाय अनयुज्ड बँडविड्थ कॉल्ड ॲज गार्ड बँड. मी म्हटली एम्प्टी पोर्शन आहे तो कुठल्याही युजरने यूज नाही केलेला, बट एक रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी जस्ट टू सेपरेट आउट दी नंबर ऑफ युजर्स. त्यांच्यामध्ये दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी गॅप आपण देतोय ऍडजस्टंट सिग्नलमध्ये, जस्ट टू प्रिव्हेंट दी ओव्हरलॅपिंग. सो ओव्हरलॅपिंग प्रिव्हेंट करण्यासाठी इथे काय केलंय, गार्ड बँड प्रोव्हाइड केलेले आहे. गार्ड बँड इज नथिंग बट अ नॅरो फ्रिक्वेन्सी रेंज which separates the two signal frequencies. Okay, so in this way we can utilize the overall bandwidth of your signal. So advantage, it transmits the multiple signals simultaneously as it is a multiplexing technique, hence it can transmit easily. Second advantage is in frequency division multiplexing the demodulation process is easy. Demultiplexer यूज केला की सिम्पली तुम्हाला काय करतात, नंबर ऑफ युजर्स परत त्यांच्या कनेक्शनला फॉरवर्ड केले जातात. इट डज नॉट नीड एनी सिंक्रोनायझेशन विच इज द मेन मॅटर, की जे आपल्याला TDM मध्ये सिंक्रोनायझेशन नेसेसरी असतं ते सिंक्रोनायझेशन इथे नाही यूज केलं तरी चालतं, बिकॉज वी आर ॲज देर इज अ same time utilization for all users, so there is no need of synchronization between the multiple users. Okay, but the disadvantage is what, large bandwidth. कारण एक बँडविड्थ तुम्ही काय करताय, डिव्हाइड करताय नंबर ऑफ युजर्स मध्ये, सो देर इज अ नेसेसिटी ऑफ लार्ज बँडविड्थ रिक्वायरमेंट. ऍप्लिकेशन काय येणार आहे, आणि अजून एक ड्रॉबॅक सांगितला होता, समटाइम्स देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलॅपिंग. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग यूज फॉर FM, AM रेडिओ ब्रॉडकास्टिंग मी ऑलरेडी सांगितले, सेल्युलर टेलिफोन, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग मध्ये हे युटिलाइज होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं टेक्निक अॅनालॉग सिग्नल, अॅनालॉग मल्टिप्लेक्सिंग मधलाच वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. सो वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये इंडिकेट काय होतंय, number of signals are transmitted over the multiplexer which having different wavelengths like lambda 1, lambda 2 and lambda 3. They are transmitted over the single channel, which channel is consist of optical fiber cable, as this signal is your optical type of signal instead of electrical signal. FDM मध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नल ट्रान्समिट करताय, म्हणजे तुमचा काहीतरी डेटा सिग्नल इलेक्ट्रिकल असतो,
But in case of this, you are transmitting optical signal means light signal. Okay, so light signal transmit करते of different colors. प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे जे आहेत, म्हणजे वेवलेंथ वेगळे म्हणजेच काय, त्याचे कलर्स वेगळे आहेत. वेगवेगळ्या कलरचे एका सिंगल कम्युनिकेशन चॅनलला तुम्ही पास करता विथ द हेल्प ऑफ मल्टिप्लेक्सर. अँड ऑन द डीमल्टिप्लेक्सर अगेन यू कॅन सेपरेट आउट दिस wavelengths or the signals. Okay, आता याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ काय असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. जसं जसं मग त्याची वेवलेंथ इन्क्रीज होणार सिग्नलची, तसं तसं फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, रिड्यूस्ड होणार आहे. So difference between your FDM in WDM, wavelength division multiplexing means WDM. So WDM मध्ये काय आहे की the only difference is in wavelength division multiplexing is optical signals are used instead of electrical signal. मी मगाशी सांगितलं दोन्ही पण सेम आहे, फक्त इथे काय चेंज होतंय, तुमचा ऑप्टिकल सिग्नल यूज होतंय इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. ठीक आहे. सो परत आता इथे जसं लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, राईट. दॅट मीन्स ॲज वेवलेंथ इन्क्रीजेस युअर फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. आणि आपण काय करतोय, नंबर ऑफ वेवलेंथ ट्रान्समिट करतोय ओव्हर दी मल्टिप्लेक्सर टू ट्रान्समिट ओव्हर दी सिंगल कम्युनिकेशन चॅनल. मल्टिप्लेक्सिंग काय करतोय, नंबर ऑफ सिग्नल्स करतोय सो दॅट दे कॅन ट्रान्समिटेड ओव्हर दी सिंगल कम्युनिकेशन चॅनल. आता जसं जसं वेवलेंथ चेंज होणार, म्हणजे लॅम्बडा वनची काहीतरी मीटरमध्ये रेंज असेल, याची पण रेंज असेल, याची पण रेंज असेल, लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3ची, तर त्याला नॅचरली जी व्हॅल्यू असेल त्याच्यानुसार त्याला फ्रिक्वेन्सी पण काय असणार आहे, अलोकेटेड असणार आहे. सो दॅट मीन्स हिअर ऑल्सो वी नीड लार्ज बँडविड्थ. ओके, विच इज अगेन द ड्रॉबॅक. कारण का, जसं जसं तुमचा वेवलेंथ चेंज होणार त्याची रिक्वायरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, चेंज होणार आहे, बिकॉज देर इज अ इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन बिटवीन युअर वेवलेंथ अँड द frequency. Hence, again the large bandwidth requirement is occurred in this case, which is the drawback of your WDM signal. बाकी आपण instead of electrical signal we can use optical signal, so it is useful in optical fiber communication techniques. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओके, इथे एक पॉइंट आहे. द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ WDM सिस्टीम इज दॅट यू ओनली नीड अपग्रेड ऑफ मल्टिप्लेक्सर्स अँड डीमल्टिप्लेक्सर ॲट इच एंड. सो यू नीड टू बाय मोर फायबर्स विच आर मोर एक्सपेन्सिव्ह. फायबर्सच्या याच्यानुसार जे आता अंडरग्राऊंड तुम्ही बघितलं असेल इंटरनेटसाठी ॲक्सेस करण्यासाठी किंवा वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी अंडरग्राऊंड ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी असते. सो तिथे काय तुमची रिक्वायरमेंट मेन ऑप्टिकल फायबर. सो त्याचा ॲज पर लेंथ आणि त्याच्यानुसार तुमची प्रॉपर्टी काय होतात, चेंज होत असतात. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एक्सेट्रा, ह्याच्यामुळे काय होत असतं की प्रॉपर्टी चेंज होत असते. ठीक आहे. सो मेन ॲडव्हान्टेज काय, तुम्ही कंटिन्युअसली अपग्रेडेड राहतात विथ द न्यू टेक्नॉलॉजी जस्ट बिकॉज ऑफ यूज ऑफ ऑप्टिकल फायबर फॉर दी ट्रान्समिशन ऑफ सिग्नल. ओके,